नमस्कार. एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूजच्या नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मधुसूदन पत्की स्वागत करतो. आपण राजकीय घडामोडी बघत असताना विधानसभेशी त्याचा काय संबंध येतो किंवा त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो हे पाहत असतो. सातारा जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाची घटना नुकतीच घडली आणि ही घटना होती फलटण इथं शरद पवार यांच्या उपस्थितीत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या चुलत बंधूंनी म्हणजेच संजीवराजे नाईक निंबाळकर असतील किंवा पिटूबाबा यांनी जो जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला, या प्रवेशामुळं ढवळून निघालेलं सातारा जिल्ह्याचं एकूणच राजकीय वातावरण. आपल्याला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा हा शरद पवार यांना मानणारा जिल्हा आहे. शरद पवार यांच्या अगदी काँग्रेसमधून फुटून आल्यानंतरच्या लगेच झालेल्या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्याने तेव्हा 2 लोकसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यामध्ये होते आणि दोनही खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळी निवडून दिलेले होते. ती परंपरा आत्ता 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिलेली होती. 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने लढलेले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवला आणि राष्ट्रवादीची विजयाची परंपरा खंडित झाली. एका अर्थाने शरद पवार यांच्या मनाला कदाचित लागणारी किंवा लागलेली ही गोष्ट असणार आहे आणि साहजिकच त्यामुळे सातारा जिल्ह्याचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून काढण्याचा विषय किंवा इथे आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा विषय शरद पवार यांनी नक्कीच हातात घेतलेला आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्याचे आमदार दीपक चव्हाण फलटण विधानसभा मतदारसंघातले, त्यांना आपल्या पक्षामध्ये शरद पवार यांनी दाखल करून घेतलेला आहे. त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद याच्यामध्ये अत्यंत पकड असणारे किंबहुना फलटण विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये असणाऱ्या विविध संस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीपासून विविध संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सगळ्या संस्थांवर जबरदस्त पकड असणारे संजीवराजे असतील, यांनाही त्यांनी आपल्या पक्षामध्ये ओढून घेतलेलं आहे. आता हे सगळं होण्यामागचं कारण आहे ते रणजितसिंह नाईक निंबाळकर, जे गेल्या टर्ममध्ये खासदार होते आणि त्यांचं आणि राजे गटाचं पटलं नाही. त्याचा परिपाक आपण बघितला 2024 सालच्या निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभव पत्करावा लागला. खरं तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी पहिल्या यादीमध्ये भाजपने जाहीर केलेली होती. असं असतानाही राजे गटाने मदत केली नाही हे सरळ जाहीर होतं. त्याचं कारण होतं की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे गटाच्या किंवा राजे गटाच्या कार्यकर्त्यांना दिलेला त्रास, स्वतःची मनमानी, कोणाचं ऐकून न घेणं किंवा विविध योजना स्वतःच्या नावावर खपवणं, अशा प्रकारचे विविध कारणं दिली गेलेली होती आणि त्याचं आपण पाहिलं परिपाक जो होता तो त्यांच्या पराभवामध्ये झाला. आता त्यानंतर पुढची जी खेळी होती ती होती, अर्थात त्या निवडणुकीमध्ये संजीवराजेंनी थेटपणे सांगितलं होतं की आम्ही शरद पवार यांचं काम करणार आणि त्याच्यानंतर हा पक्षप्रवेश झालेला आहे. थोडक्यात विधानसभेच्या दृष्टिकोनातून केवळ फलटणच्याच नव्हे तर शेजारी असणाऱ्या वाई, खटाव, माण किंवा त्या संलग्न माढा किंवा त्या जवळच्या म्हणजे सोलापूर मतदारसंघामधल्याही मतदारसंघामध्ये शरद पवार यांना आपलं अस्तित्व अधिक दृढ करायचं आहे. त्या दृष्टीने ही खेळलेली एक खेळी आहे. यामध्ये दुसरी एक विषय असा महत्त्वाचा आहे की स्वतः रामराजे नाईक निंबाळकर जे विधान परिषदेचे सभापती होते आणि त्यांनी स्वतः मात्र या बाबतीत कुठेही पक्षप्रवेश केलेला नाही. अजित पवार गटातच मी आहे असं सांगितलंय. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या संदर्भात साताऱ्यातली जनता नक्कीच जाणू नये. त्यांनी नगरपालिकेपासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. चिमणराव कदम असतील यांच्यासारख्या त्यावेळच्या कसलेल्या मुरब्बी अशा राजकारणी नेत्याला त्यांनी फाईट दिलेली आपण पाहिलेली आहे आणि त्याच्यानंतर कृष्णा खोरेसारखा एक मोठा प्रोजेक्ट जो अस्तित्वात आणण्याकरता त्यांची सिंहाचा वाटा होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं की मंत्रिमंडळामध्ये किंवा एकूणच शरद पवार यांच्या पक्षामध्ये त्यांचं स्थान अनन्यसाधारण होतं. कायदेविषयक ज्ञान त्यांना अतिशय उत्तम आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचा रोख कुठल्या बाजूला आहे, त्यांची स्वतःची एक
स्वतःची लॉबी आहे, त्यामुळे नक्कीच त्यांचं मत कुठे जाणार यावर अनेक गोष्टी निगडित आहेत. आणि असं असताना त्यांनी स्वतः मात्र अजित पवार गटातच राहणं आत्ता पसंत केलंय. टर्म कंडिशन ही आहे की मी कुठल्याही विधानसभेच्या म्हणजेच आत्ता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेणार नाही. आता हा एक धोकादायक भाग आहे आणि यातून अजित पवार यांना बाहेर पडायचं असेल तर रामराजे यांच्याबरोबर त्यांची बातचीत सल्लामसलत बहुतेक झालेली असणार आहे. त्यांच्या मनासारखं जे घडलेलं नाही आहे म्हणून ते सध्या थांबलेले असतील. मात्र हा प्रकार एकूणच पक्षाच्या दृष्टीने म्हणजे अजित पवार यांच्या दृष्टीने धोकादायक आहे. हा एक बंडाचं निशाण आहे आणि मी काही करणार नाही मात्र पक्षात राहील हा संदेश आणि ही मान्यता जर काही महाराष्ट्रभर पसरली तर अजित पवार यांना स्वतःला आणि त्याचबरोबर त्यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात धक्का बसू शकतो. आम्ही बंड केलं, आम्ही काम केलं नाही तरी चालू शकतं असा संदेशही जाऊ शकतो. अर्थात यावर अजित पवार काय कार्यवाही करणार हे लवकर आपल्याला कळून येईल. कारण काय आहे की रामराजे यांच्यासारख्या नेत्यावर तातडीने काही करणं, कारवाई करणं, कार्यवाही करणं हेही धोकादायक असू शकतं. त्यामुळे आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्याचं राजकारण तर ढवळून निघणारच आहे, मात्र त्यापुढे जाऊन एकूणच राज्याचंही असंतुष्ट असणाऱ्या मंडळींचंही राजकारण त्या भागातलं एकूणच जे काही राजकीय पोत जो आहे तो पण वेगळ्या अर्थाने आपल्याला डिस्टर्ब झालेला, उसवलेला असा आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा सातारा जिल्ह्यातल्या या घटनेकडे नेमकं तेच सांगत असताना आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन यामधून द्यायचा आहे. केवळ फलटणपुरतं संजीवराजे, पिटूबाबा किंवा त्यांचे चिरंजीव यांच्यापुरताच हा विषय नाही तर पश्चिम महाराष्ट्रातल्या एकूण राजकारणावर प्रभाव टाकणारा, महाराष्ट्राचं राजकारण काही अंशी ढवळणारा, सातारा जिल्ह्याचं राजकारणामध्ये बरेचसे फेरबदल करणारा असा हा प्रकार आहे. खरं तर या अनुषंगाने एक गोष्ट मला आठवते, स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांनी पण स्वतः एकीकडं आणि आपला मुलगा आणि आपलं सैन्य दुसऱ्या, सन अँड सैन्य एका पक्षात आणि आपण एका पक्षात अशी भूमिका घेतली होती. त्याचीही यावेळी आठवण होते. एकनाथ खडसेंचं सध्या तेच आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघातही आपण म्हणजे त्यांच्याच घराण्यात एक कुटुंब एका पक्षात तर दुसरं कुटुंब दुसऱ्या पक्षात असा प्रकार सुरू झाला आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे खरं तर या दृष्टिकोनातूनही पाहणं गरजेचं आहे. एकाच कुटुंबातली वेगवेगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षांमध्ये स्थिरस्थावर होत आहेत. कुठेही झालं तरी सत्ता आपल्या ताब्यात राहावी, कदाचित हा विषय असेल. मतदारांनी काय करायचं हा खरं गंभीर मुद्दा आहे. कारण आपण ज्यांना विश्वासाने मत देतो ते उद्या उठून कुठेही जातील याचा पत्ता मतदारांना नाही. आणि मग आपण म्हणतो की मतदार उदासीन झालेत, याचं कारण हे पण एक असू शकतं. तेव्हा आपण नेमकं तेच बोलणार आहोत, नेमकं तेच बघणार आहोत. हा एक विषय आपण घेतलेला आहे. यावर तुम्हाला काय वाटतं नक्की तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा. पुढच्या आपल्या भागामध्ये आपण नक्कीच भेटूया. पण आमचं हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला, लाईक करायला किंवा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटत राहू. तोपर्यंत नमस्कार.